आता अग्रीमेंट मी मागच्या महिन्यात सप्टेंबर 29ला अनाऊन्स केलं होतं. अग्रीमेंट झालं आहे. अबंडन्स एंटरटेनमेंटचे विक्रम मल्होत्रा जे प्रोड्युसर आहेत त्यांनी ते घेतलं आहे राईट्स त्याच्या, आणि म्हटलं आहे की एक मल्टी सीझन वेब माला बनणार आहे. आणि त्याच्या आणि 15 महिन्यात 15च्या किंवा 18 महिन्यात ते आपल्याला जर ईश्वराची इच्छा असेल तर आपल्याला पाहायला मिळेल OTT वरती वेब सिरीज. नेक्स्ट क्वेश्चन. नमस्कार. नमस्कार. मला विचारायचं काय, इतका मोठा शेड्यूल तुम्ही इतकं काय करत आहात, म्हणजे इट्स रिअली सरप्रायझिंग की इव्हन माझे 10 बोटेही संपले काम करता करता की तुम्ही जे काय करताय हे कसं सोपं, म्हणजे हाऊ इट बिकेम सो इझी फॉर यू. अँड कुठेही असा तुमच्या म्हणजे याचा स्ट्रेस आहे किंवा तुला केलं काही दिसत नाही आहे. हाऊ इट मेड इट पॉसिबल. इट्स अ व्हेरी इन्स्पिरेशनल थिंग फॉर अदर वुमन ऑल्सो. नाही मी ही कादंबरी माझ्या कॉन्शियसनेसमध्ये घुमटत होती 40-50 वर्ष. पण मी पहिलं लिहिणं सुरुवात केली जेव्हा मी राजदूत होते बुडापेस्टमध्ये, हंगरीमध्ये, आणि 100 पानं लिहिली. आणि काय झालं, रायटर्स ब्लॉक झालं आणि मी व्यस्त झाली माझ्या कामात, फॅमिली सर्व, आणि ते सुटून गेलं ते माणसं. आणि 20 वर्षानंतर त्याला मी परत सुरुवात केली. आणि कोविडच्या वेळी त्या शांततेत 1 वर्ष, कारण मला तेव्हा वाटलं की आता नाही तर कधी नाही. त्यावेळी तर आपण सकाळी उठायचो तर वाटायचं आपण जिवंत राहणार की नाही. आज उद्या आमचं जीवन किती आहे. तर मी म्हटलं आता जर मी नाही, हे जे माझं आयुष्याचं एक ध्येय होतं ते जर मी आज नाही, आता नाही केलं तर मी कधी नाही करू शकणार. वेब सिरीज मध्ये मी नाही आता त्या विश्वात नाही अजून पाय टाकला. हा, असं ना, मी स्टोरीमध्ये नाहीये. माझी आई आहे, माझी वडील आहेत, माझे आजोबा आहेत, आणि आणखी काही पात्र पूर्णतः कल्पित नाही आहेत. पूर्णतः काही पूर्णतः काल्पनिक आहे, पण काही इन्स्पिरेशन आहे. तर ते आहे, पण जे विचार त्याच्यात आहे, जी कल्पना आहे ती माझीच आहे. आणि माझे जे सोलमेट आहेत, हरदीपजींनी जेव्हा ते पहिलं ड्राफ्ट वाचलं, त्यांनी पहिलं वाचलं, आणि माझ्या बहिणीनी तर, माझी बहीण इंदिरा भार्गव तर वाचतच होती, चॅप्टर बाय चॅप्टर वाचत होती. मला इनपुट्स द्यायची, आठवणी जागृत करायचो आम्ही. तर त्यांनी म्हटलं देर इज सो मच ऑफ अस इन दिस बुक. त्याची विचारधारा आहे ना, ते तर येणारच. आणि पहिलं पुस्तक, पहिली कादंबरी म्हणजे असंच असते की आपली आत्मा तिथून त्याच्यात आम्ही ओढतो. मला विचारायचं. हाय, हॅलो, मी तृप्ती आहे. माय नेम इज तृप्ती. मी बुक इन्फ्लुएन्सर आहे. अँड खूप मस्त सांगितलं तुम्ही आता जे काही सांगितलं. माझ्या लिमिटेड मराठीमध्ये, कारण माझं मराठी मी वापरलेला नाही आहे ना, प्रॅक्टिस नाही आहे इतकी वर्ष. तर माझा हा प्रश्न होता तुम्हाला की कुठलीही कादंबरी लिहिणं, आधी सुचलं की मला लिहायची इच्छा आहे,
आणि त्याच्यानंतर तो प्रवास पूर्ण शेवटपर्यंत नेणं, प्रकाशन वगैरे ही एक प्रोसेस असते आणि नंबर ऑफ चॅलेंजेसला ऑथर्स फेस करतात या गोष्टी. तर वाईल गोईंग थ्रू दिस प्रोसेस यू हॅव गॉन थ्रू सो मेनी चॅलेंजेस. तर त्या प्रोसेसचा आणि नंतर आता या कादंबरीला असं एकदम मराठीमध्ये पण त्याला असं शब्दरूप पाहताना त्या प्रोसेसचा तुमच्यावरती काय इफेक्ट झाला, म्हणजे ॲज अ माणूस म्हणून घडण्यामध्ये या कादंबरीने तुमच्यावरती पण इम्पॅक्ट पाडला असेल, तर ती जर्नी कशी होती आणि तुम्हाला काय शिकायला मिळालं त्यातून? आय थिंक दॅट्स अ व्हेरी ब्युटिफुल क्वेश्चन. फारच खोल प्रश्न आहे. हे कादंबरी लिहिणं सूर्याला गिळण्यासारखंच होतं माझ्यासाठी. आपण ऐकलं असेल, मयुरीने म्हटलं की मी यंगेस्ट IFS होती, पण मला वाटतं रेकॉर्ड आहे की मी ओल्डेस्ट नॉव्हेलिस्ट. याच्यात इतकं वेळानंतर येणं ते एक चॅलेंज. आणि हे विश्व, हे युनिवर्स मला अज्ञात होतं. तर मी लिहित गेली आणि जेव्हा संपलं, मी अतिरिक्त सांगितलंच की कसं मला 20 वर्ष लागली कम्प्लीट करायला. आणि मग पण 1 वर्षात मग मी 10 तास सकाळपासून संध्याकाळी आणखीन काही न करता, शिवाय एक्सरसाइजचं, आय एम अ फिटनेस फ्रीक, सो एक्सरसाइज करायचं आणि लिहायचं, हेच माझं जीवन होतं ते 1 वर्ष कोविडचे. तर मी पहिला जो ड्राफ्ट होता ते 270,000 वर्ड्सचा. त्याला म्हणतात ना अगदी उदारतेने लिहिलं, सेल्फ इंडल्जंटली लिहिलं होतं. तर पहिला चॅलेंज. आणि पोस्ट कोविडमध्ये पब्लिशर्स वर व्हेरी कन्झर्वेटिव्ह, दे बिकेम व्हेरी कॉशियस, कन्झर्वेटिव्ह. आणि एव्हरीबडी वेंट ऑनलाईन, एव्हरीबडी वेंट डिजिटल, इंस्टाग्राम, सोशल मीडिया. आणि कोणी इतकं मोठं पुस्तक कोण वाचणार, असे सर्व पब्लिशर्स त्यांना पाहताच की एवढं मोठं आहे हे नॉवेल, ते म्हणायचे आम्ही नाही घेऊ शकत. तर मला पुष्कळ नकार पण मिळाले सुरुवातीला. मग काही म्हणायचे की अरे हे हिस्टॉरिकल आहे, लोकांना इंटरेस्ट नाही असणार, यंग लोकांना, किंवा स्त्री पात्रांचं फार स्ट्रॉंग आहे. पण मी म्हणाले की नाही, मेन कॅरेक्टर्स आवर, सो इट्स नॉट इन एनी गेटो की स्त्री पात्रांचाच आहे किंवा, पण येस इट स्त्री शक्तीबद्दल आहे, पण स्त्री पात्र आणि पुरुष पात्र इक्वली स्ट्रॉंग. आणि मग काही म्हणाले की अरे पोएट्री आपण कशी यूज केली आहे, असं लोक बोलत तर नाही, असल्या जीवनमध्ये तर नाही बोलत असेल. तर मी म्हणायची तर मग माझ्या आई वडिलांना तुम्ही भेटला नव्हता म्हणून तुम्ही असं बोलता. तर असं पुष्कळ नकार मला मिळाले सुरुवातीला. मग जेव्हा डेव्हिड डाविडारला मी हे दाखवलं, त्यांनी एकदम माझ्यावरती विश्वास केला आणि त्याच्यासाठी मी फार आभारी आहे. त्यांनी पाहिलं की हे ओरिजिनल आहे, एक्साइटिंग आहे, इव्होकेटिव्ह आहे, जसं काही त्यांनी म्हटलंय. आणि त्यांनी म्हटलं की हे या 21st सेंचुरीचं वन ऑफ द मोस्ट पॉवरफुल डेब्यूज आहे. तर त्यांनी माझ्यावरती विश्वास केला आणि त्यांनी म्हटलं पण मी सर्व करायला, प्रिंट करायला तयार आहे, पण आजच्या एजमध्ये कोणी एवढं लांब वाचणार नाही, तर याचा अर्ध कर. तर ते एक दुसरा चॅलेंज होतं की 150,000 वर्ड्स त्याला. आता जे पुस्तक इंग्लिशमध्ये आहे ते 150,000 वर्ड्सचं आहे. आणि मला माहित नाही की मराठीत त्याचं थोडं जास्ती 412 पेजेस आहेत इंग्लिशचे. आणि त्याच्यात मला वाटतं किती 500 समथिंग पेजेस आहे. अजूनही मोठा आहे, पण अर्ध तर तो
म्हणतात ना, आय हॅड टू मर्डर माय डार्लिंग्स. काही पुष्कळ डार्लिंग्स ना, अरे मला हा इन्सिडेंट आवडतो किंवा हे डायलॉग. माझं फार टॉकेटिव्ह, माझा हिंदीचे जे भाषांतर करतायत त्यांनी जेव्हा पुस्तक वाचलं तर म्हटलं हे फार टॉकेटिव्ह बुक आहे. आणि माझं सुस्वागतम. मी मयुरी मलनकर, आजच्या कार्यक्रमाची होस्ट, सूत्रधार, मास्टर ऑफ सेरेमनीज. तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण एका खास सोहळ्यासाठी, एका खास क्षणासाठी एकत्र जमलो आहोत. तुम्ही सगळेच जाणता, सॉलिंग द सन या पुरस्कार प्राप्त राष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय ठरलेल्या कादंबरीच्या मराठी आवृत्तीच्या लोकार्पण सोहळ्यासाठी, अर्थातच लॉन्च साठी आपण सगळे एकत्र जमलो आहोत. तर एकदा जोरदार टाळ्यांनी आपण या इव्हेंटची सुरुवात करूया. कम ऑन एव्हरीबॉडी. ही सुंदर कादंबरी लिहिली आहे सुंदर लेखिका मिस लक्ष्मी मुर्डेश्वर पुरी यांनी, ज्या ऑथर आहेत, भारताच्या पहिल्या मराठी विमेन एम्बॅसिडर आहेत, तसेच युनायटेड नेशन्सच्या फॉर्मर असिस्टंट सेक्रेटरी जनरल देखील आहेत. एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आपण त्यांना म्हणू शकतो. आणि ही जी कादंबरी आहे सॉलिंग द सन, आजवर भारतात तसेच जगभरातील अनेक वाचकांच्या हृदयाला स्पर्श करून गेली आहे. आणि आता ती पत्र फ्रीडम आणि स्त्री शक्तीचा उत्सव देखील आपल्याला वाचायला मिळतो. मिस लक्ष्मी मुर्डेश्वर पुरी आणि तसेच आपले सर्व जे मीडिया पार्टनर्स आहेत, आमचे सर्व गेस्ट आहेत आणि खास आजच्या सोहळ्याला उपस्थित आमचे जे मान्यवर आहेत, त्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करते. मधुश्री पब्लिकेशन तर्फे पुन्हा एकदा मॅम साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत, मधुश्री पब्लिकेशन साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आपण त्यांना शुभाशीर्वाद देऊया, त्यांना शुभेच्छा देऊया. आणि यानंतर मी थोडंसं आपल्या लेखिकेबद्दल तुम्हाला सांगू इच्छिते. मिस लक्ष्मी मुर्डेश्वर पुरी यांच्याबद्दल जर बोलायचं झालं, तुम्ही सगळेच जाणता, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख करून द्यायला काहीच हरकत नाही. त्या परराष्ट्र सेवेत सर्वात तरुण अधिकारी म्हणून सामील झाल्या होत्या. त्यांनी तब्बल 28 वर्ष भारताचं प्रतिनिधित्व जगभरातील विविध देशांमध्ये आणि महत्वाच्या आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये केले. त्या हंगेरी, बॉस्निया, हर्झगोव्हिना येथे भारताच्या राजदूत म्हणून देखील कार्यरत होत्या. त्यानंतर त्यांनी संयुक्त राष्ट्र संघात म्हणजेच युनायटेड नेशन्स मध्ये 15 वर्ष विविध नेतृत्व पदांवर काम केलं. त्या अंकॅड या आंतरराष्ट्रीय व्यापार विभागाच्या संचालिका होत्या. त्यानंतर त्या संयुक्त राष्ट्राच्या सहाय्यक चिटणीस म्हणजेच असिस्टंट सेक्रेटरी जनरल देखील होत्या. त्या महिला भारताच्या पहिल्या महिला ठरल्या आहेत या पदावर, ज्यांचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे. त्या UN वुमेन या संस्थेच्या संस्थापक उपकार्यकारी संचालिका म्हणजेच डेप्युटी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर देखील होत्या. ही संस्था जगभरात स्त्री पुरुष समानता आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्य करते. त्यांनी शांतता, सुरक्षा, शाश्वत विकास, हवामान बदल, मानवी हक्क, मानवतावादी कार्य या क्षेत्रांमध्ये सुद्धा संयुक्त राष्ट्रांच्या उपक्रमांना मोठं योगदान दिलेलं आहे. लक्ष्मी मुर्डेश्वर पुरी या जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त नेत्या असून त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आलेला आहे. त्यामध्ये एलेनोर रोझवेल्ट प्राइज फॉर ह्युमन राईट्स, त्याचबरोबर नोबेल अवॉर्ड्स फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, मिलेनियम कॅम्पस अवॉर्ड्स 2015, त्याचबरोबर ग्लोबल जनरेशन अवॉर्ड्स यांचा देखील समावेश आहे. त्या इंडियन असोसिएशन ऑफ इंटरनॅशनल स्टडीज या संस्थेच्या डिस्टिंग्विश फेलो आहेत. साऊथ एशियन युनिव्हर्सिटी नवी दिल्ली येथे व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून अध्यापन करतात. आपण हे सगळेच जाणतो मंडळी की सॉलिंग द सन ही कादंबरी जी आहे ती राष्ट्रीय स्तरावर बेस्ट सेलर ठरलेली असून तिला कलिंगा लिटरेचर अवॉर्ड देखील मिळालेला आहे, दिल्ली लिटरेचर फेस्टिवल अवॉर्ड्स फॉर फिक्शन. आणि त्याचबरोबर लवकरच या कादंबरीवर आधारित वेब सिरीज सुद्धा आपल्या भेटीला येणार आहे अबंडन्शिया एंटरटेनमेंट मार्फत. खरंच ही खूप मोठी गोष्ट आहे की इतक्या मनापासून लिहिलेल्या आपले भाव व्यक्त केलेल्या कादंबरीची आता लवकरच वेब सिरीज येणार आहे. यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि आता वेळ आलेली आहे की ज्यांच्याबद्दल आपण इतकं ऐकलेलं आहे, इतक्या सुंदर अष्टपैलू व्यक्तिमत्वाकडून आता ऐकण्याची वेळ आलेली आहे. त्यांनी जी इंग्लिशमध्ये ही कादंबरी प्रकाशित केली त्याला जगभर खूप प्रेम मिळालेलं आहे, खूप प्रतिसाद मिळाला आहे.
आणि खास त्यांनी आपल्या मराठी प्रेक्षकांसाठी आता ही कादंबरी आणलेली आहे, तिने गिळले सूर्याश्री. आता आपण त्यांच्याकडूनच ऐकूया त्यांचे काय भाव आहेत या कादंबरीला मराठीत ट्रान्सलेट करण्यामागे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. लक्ष्मी मॅम साठी जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया मिस लक्ष्मी मुर्देश्वर यांचं. कम ऑन एव्हरीबॉडी. त्याला नाही धीर होडीला देईना ठरू, होडीला देईना ठरू ग सजने होडीला बघतो धरू. आणि दिवी तिला जे पुरे जाणतो मीच माझे बळ, ते जे आहे ते मी एक अँथम म्हणून, मालतीचा अँथम म्हणून आहे. आणि ते आजच्या युवांसाठी पण आहे, भारतीय युवांसाठी, मराठी युवांसाठी पण आहे. आणि ते म्हणून मी आता आपलं वक्तव्य पुरे करते. मी ईश्वरांच्या जगत कारणाच्या खरे हे तुझी पूर्णता मंगळ, भोला हवे ते मला काय त्याचे पुरे जाणतो मीच माझे बळ. तर हे सर्व कविता मी ट्रान्सलेट केले इंग्लिश एडिशनसाठी. तर आता ते परत आले ना आईकडे, माहेरी आले या पुस्तकात, ह्या आवृत्तीने, मराठीच्या आवृत्तीने माझं जे हे क्रिएशन आहे, रचना आहे, ती माहेरी आली. एक आणखी मला दाखवायचं होतं. आणि ही आवृत्तीचं ह्या आवृत्तीचं, मराठी आवृत्तीचं येणं ह्या स्वॉलोईंग द सन, तिने गिळले सूर्याशीचं माहेरी परत येणं असं मला वाटलं. आणि फारच महत्त्व आहे माझ्या आयुष्यात आणि ह्या कादंबरीच्या आयुष्यात पण. कारण आणखीन पण भाषांतर झालेले आहेत, तेलुगूमध्ये झाले आहेत आणि हिंदी आणि आसामी आणि आता स्पॅनिश पण होणार आहे. तर हे सर्व होतील, पण ह्या एक भाषांतराचं फारच जास्ती महत्त्व आहे माझ्या मनात. आणि हे माझं, कारण मातृभाषा आहे मराठी. आणि जसं मी पहिले म्हटलं होतं की जर मी महाराष्ट्रात असती, माझं जीवन महाराष्ट्रात असतं, जर मी शिक्षण घेतलं असतं मराठी, आणि जर मी माझं विदेश सेवेत जगभर मी फिरले नसते, तर मी जरूर ही कादंबरी मराठीतच लिहिली असती सुरुवातीपासूनच. तर आणि दुसरं म्हणजे हे इंग्रजीचं पहिलं अशी कादंबरी आहे जी विश्व आणि भारताच्या इंग्रजीच्या बागीच्याला महाराष्ट्राची सभ्यता, संस्कृती आणि वाङ्मय ते आणून जागृत करते, तिथे दर्शवते आहे. आणि त्याला आणखीन समृद्ध करते आहे. त्याचं पण एक फार महत्त्व आहे. दोन तर्फाचं महत्त्व आहे. महाराष्ट्राला मोठी संत परंपरा आहे. हो. त्यातील
निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, हो. एकनाथ नामदेव तुकाराम, ते खरं. संत ज्ञानेश्वरांच्या भगिनी मुक्ताबाई, हो मी शिकवाले आकाशी जिने केलेले सूर्याशी, ते खरं. या स्लोगन खाली आपण हे पुस्तक साकारलेलं आहे. विदेश सचिव पदावरती विदेश सेवा करत असताना विविध देशांमध्ये तुम्ही फिरलात, विविध देशांमध्ये सेवा दिली भारताच्या वतीने. एक भारतीय म्हणून आणि एक नारी म्हणून अन्य देशातील जो सांस्कृतिक ठेवा आहे त्याच्यात आणि भारतात जर तुलना करायला गेलं तर उजवं काय ठेवलं, तर त्यात मोठं काय ठेवलं? भारतीय संस्कृती आणि अन्य देशातील संस्कृती, भारतीय महिलांची विचारधारा, अन्य देशातील महिलांची विचारधारा जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला हे नाव कसं सार्थक वाटतं? कारण हे एक युनिव्हर्सल आयडिया आहे की आपण जर जे मुक्ताबाईच्या अभंगातनं मला जे शिकवण आली आणि जे मी माझ्या आयुष्यात आणि माझ्या करिअरमध्ये डिप्लोमसीमध्ये माझ्या आयुष्यात जे मी पाहिलं आहे आणि जे मी शिकवण आली आहे ती आहे की जशी ही मुंगी, लहानशी मुंगी आकाशात उडण्याचं धाडस करते आणि त्यानंतर सूर्याला गिळण्याचं धाडस करते, तसं कितीही आम्ही लहान असो, कितीही आमचं आयुष्य कठीणाईनी घेरलेलं असं, आम्ही काहीही करू शकतो. जे असंभव वाटतं ते संभव होऊ शकतो. आम्ही सीमाना तोडू शकतो, बंधनांना तोडू शकतो. तर हे महिलांसाठी तर फारच एक शिक्षण आहे, पण आम्ही भारतीयासाठी पण आहे. भारतचे जे लोक आहेत आजच्या दिवशी आत्मसन्मान, आत्मविश्वास आणि विश्वाच्या लोकांसाठी पण एक आहे हे. कारण आज आपले किती प्रॉब्लेम्स आहेत, क्लायमेट चेंज आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट आहेत, हे सर्व युद्ध आहेत, पण ह्या सर्वांचे सोल्युशन मिळू शकतं जर आम्ही प्रयत्न केला. आणि एक दुसरं म्हणजे आशा नेहमी जिवंत ठेवली पाहिजे. आशा नेहमी जिवंत ठेवली पाहिजे. ते एक दुसरं आहे. ते पण एक मानव जातीला एक शिक्षण आहे आणि मेसेज आहे. यावेळी मुकुंद वजेजीची फार आठवण येते. त्यांचं ॲक्सिडेंट झालं म्हणून ते येऊ नाही शकत, पण मुकुंद वजेजींनी ह्या कादंबरीचं भाषांतर केलं मराठीमध्ये. आणि माझे जे पण सुझाव होते, जे पण मी म्हणायची की हे जरा आपण आणखीन माझ्या ओरिजिनलच्या तरीकेने लिहा, फार त्यांनी पेशंटली त्याला ऐकून आणि त्याला धारण करून भाषांतर केलं. फारच श्रेष्ठ भाषांतरकार आहेत ते. आणि माझं म्हणणं आहे की, आणि मी आता माझी शोध आहे एक तरह की भाषांतर हे एक कला आहे, एक परिवर्तनची कला आहे. आपल्या ओरिजिनल जे असतं, जसं माझं इंग्रजीत होतं, त्याला पण भाषांतर जेव्हा होतं त्याच्यात एक परिवर्तन येतं. जरी ते
ओरिजिनल सी मिळून करतात. तर एक ते आहे, एक भाषांतर झालं, चांगलं झालं तर जे मराठीचे वाचक आहे त्यांच्यापर्यंत ते पोहोचू शकतं आणि प्रामाणिकताने पोहोचू शकतं. आणि मुकुंद वजेजीने फारच चांगलं केलं आहे. श्रेष्ठ भाषांतर झालेलं आहे असं म्हणणं आहे लोकांचं आणि माझं पण आहे. नवलव झालं वास पुत्र प्रसन्न, विंचू पाताळासी जाय, शेष माथा बंदी पाय, माशी व्याली घार झाली, देखूनी मुक्ताई हसी, तिने गिळले सूर्याशी. हे त्या अभंगातून प्रेरित एक प्रस्तुती आहे आणि त्याच्याबद्दल मी काही शब्द बोलणार. आज तुम्ही सर्वांना भेटून मला खरोखर आनंद होत आहे, कारण हा क्षण माझ्यासाठी केवळ एक महत्त्वाचा ऐतिहासिक टप्पा नाही तर एक भावनिक घर वापसी आहे. आणखीन पण ह्याचे भाषांतर झालेले आहेत. तेलुगूमध्ये मी आता विजयवाडाला करून आले. पवन कल्याणजींनी त्याचं लॉन्च केलं आणि हिंदीचं होत आहे. आणखीन स्पॅनिशचं पण मला आशा आहे की लवकरच ते होईल आणि असं मी आणखीन भाषामध्ये पण येणार. पण ही जी आवृत्ती आहे फार फार मला माझ्यासाठी खास आहे आणि महत्त्वपूर्ण आहे. इंग्रजीत लिहिलेली माझी पहिली कादंबरी स्वॉलोइंग द सन आता तिच्या मातृभाषेत तिने गिळले सूर्याशी ह्या नावाने परत येत आहे. हे केवळ भाषांतर नाही तर ते स्मृती, रूप आणि आपलेपणाची भावना यात पुन्हा एकदा स्वतःला बुडवून घेणे आहे माझ्यासाठी. हे पुस्तक आणि मी जगभर फिरलो आणि आपली मुळे, आपली भाषा आणि आपली आत्मा आम्हाला पुन्हा सापडली असे मला वाटते. दुसरं म्हणजे सीमा रेषा पलीकड रुजवलेली माझी मराठी ओळख. खरं सांगायचं तर जर मी दिल्लीत जन्मले आणि वाढले नसते, जर माझं लग्न पंजाबी शीख बॅचमेट, फॉरेन सर्व्हिसचे बॅचमेट हरदीप सिंग पुरीशी नाही झालं असतं, जर मी माझं अर्ध आयुष्य भारताच्या बाहेर नाही राहिले असते मी, तर मी ही कादंबरी मराठीतच लिहिली असते. तर मी भारतीय परराष्ट्र सेवेत रुजू झाल्यावर माझे आयुष्य जपान, जेनेवा, श्रीलंका, बुडापेस्ट, न्यूयॉर्क इथे विविध खंडामध्ये विस्तारत गेले. तरीही मला स्वतःशी जोडणारा धागा हा नेहमीच माझा मराठी वारसा होता. माझे आई वडील महाराष्ट्रीयन होते, महाराष्ट्राच्या साहित्यिक. माझे वडील होते कोकणाचे, कारवारचे, पण आपल्याला महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्रीयन म्हणून समजायचे, महाराष्ट्रीयन म्हणून समजायचे. ते म्हणायचे नेहमी आम्हाला उत्साहित करायचे आणि म्हणायचे, प्रिया मुचा देश महाराष्ट्र देश हा. तर
माझ्या आईपेक्षाही त्यांना मराठीचं प्रेम होतं. महाराष्ट्राच्या साहित्यिक सुधारपणावादी आणि नैतिक परंपराची अभिमानाने अकणूक करणारे होते. आदर्शवादी आणि कवी असलेल्या माझ्या आई वडिलांनी मराठी साहित्याला आमच्या घराचे नैतिक स्पंदन बनवले. मराठी भावगीते, भजने आणि नाट्यसंगीत ऐकत माझ्या वडिलांची आवडती कविता, गीत आणि त्या भाषेत स्वतःची सखोल ओळख शोधून परदेशातही मी हे स्पंदन माझ्यात बागवले. शब्द आणि रंगभूमी ह्याचं घर. आमचे घर अनेक प्रकारचे एक सांस्कृतिक प्रतिष्ठान होते. दिल्लीत मराठी साहित्य, मराठी संस्कृतीचे प्रतिष्ठान. स्त्री आणि मनोहर ही मासिके आमच्या लहानपणी आम्ही वाचायला आमच्याकडे यायचे आणि आम्हाला वाचायला आमचे आई वडील प्रेरणा द्यायचे. सकाळ आणि मराठा ही वर्तमानपत्रे घरी येत असे. साहित्य संघात येऊन, मुंबईच्या साहित्य संघात येऊन आम्ही वरती राहायचो आणि रोज नाटकं पाहायची. तोमी नव्हेच, आचार्य यात्रेचं, पु ल देशपांडेचे, विजय तेंडुलकर यांची सर्व नाटकं आम्ही पाहायची. आणि सुट्टीचं आमची सुट्टी एक तऱ्हाने सांस्कृतिक समृद्धीने भरलेली होती. आणि दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात आम्ही सुधीर फडक्यांच्या गीत रामायण सारखे कार्यक्रम ऐकायला जात असू. आणि त्याचं मला एक आठवतं, निरोप कसला, सीता जे म्हणते रामाला, निरोप कसला मजला घेता, जेथे रावण जेथे राम तेथे सीता. दिल्लीतल्या माझ्या वडिलांचे मित्र असलेले क्रांतिकारी नाटककार मामा वरेरकर आमचे पुढे खासदार झाले ते. आणि ते आमच्या ह्या उत्साही वर्तुळाचे एक भाग होते. आणि त्यांचं नाटक मी ह्याच्यात सत्तेचे गुलाम या कादंबरीत एक प्ले विदिन द प्ले, नाटकाच्या आत नाटक, असे 2-3 चॅप्टर्स आहेत. त्याच्यात मी त्याला वापरलं आहे. आणि त्याचं जे सार आहे ते पुढे आणलं आहे. आणि त्याच्यात 2 सारी आहेत. एक तर महिला सशक्तीकरण, नारी शक्ती, स्त्री शक्तीचं. आणि दुसरं म्हणजे स्वातंत्र्य संग्रामाचं आणि आपल्या स्वातंत्र्याचं. आणि ती आयडिया ऑफ इंडियाचं, भारताचं ची परिकल्पना. साहित्य हे चैन नसून एक जबाबदारी आहे. प्रबोधनाचे आणि परिवर्तनाचे ते साधन आहे. ते नाटक, संगीत आणि वादविवाद यात व्यतीत केलेल्या त्या संध्याकाळांनी मला पटवून दिले की हेच माझं एक ध्येय असलं पाहिजे आयुष्याचं. जरी मी डिप्लोमॅट म्हणून जगभर फिरली तरी हे माझं एक ध्येय असलं पाहिजे. एक पिढीचा वारसा. माझे आई वडील 45 वर्षाचे असताना माझा जन्म झाला. तर मला वारसा म्हणून त्यांचं प्रेम केवळ नाही, त्यांचे संपूर्ण विश्व मला मिळाले. आणि तेच विश्व वर्ल्ड बिल्डिंग म्हणतात ना नॉवेलमध्ये. तर पुष्कळ लोकांनी म्हटलंय की तुम्ही असं त्या काळाचं वर्ल्ड बिल्डिंग कसं केलं. पण कारण ते मला वारशात मिळालं. त्यांच्या माध्यमातून मी सुधारणा, प्रतिकार आणि प्रबोधन काळ यांनी सजीव केलेल्या 1920 ते 1950
ह्या दशकातील महाराष्ट्राची झलक पाहिली आणि ती तुमच्या समोर या कादंबरीत मी आणली आहे. शिक्षक, वकील, कवी, सुधारक, स्वातंत्र्य सैनिक, स्त्री शक्तीच्या नायिका, 100 वर्षापूर्वीच्या अशा असाधारण जीवन जागणाऱ्या सामान्य लोकांच्या कथा ऐकत मी मोठी झाली. आधुनिक भारताचा नैतिक, बौद्धिक आणि सांस्कृतिक पाया रचणाऱ्या पिढीची कथा एके दिवशी सांगायची आणि मी अगदी सुरुवातीलाच ठरवले होते. कादंबरी काय चित्रित करते हे काहीतरी तर मयुरीजींनी सांगितलंच आहे, पण तिने दिल्ली सूर्याशी हे एकाच वेळी प्रौढ प्राप्ती, मला कोणी सांगितलं कमिंग ऑफ एजचं ट्रान्सलेशन चांगलं होत नाही मराठीत म्हणून प्रौढ प्राप्ती मॅच्युरिटी म्हणते, पण कमिंग ऑफ एज लहानपणापासून मोठ्यापणापर्यंत ती जी एक प्रवास आहे त्याला मालती ही एक विलक्षण मुलगी 11 वर्षाची असते आणि तिचा कसा प्रवास होतो, त्या 11 वर्षाच्या मुलीपासून ती कशी ते गावातून, रत्नागिरीच्या गावातनं कशी ती इंदोरला जाते, अनाथाश्रम, अहिल्याबाई आश्रम मध्ये अनाथाश्रम आणि स्कूल मध्ये, आणि मग तिथून ग्रॅज्युएट होऊन पहिल्या महिला, ती आणि तिची बहीण कमला पहिल्या महिला होत्या ज्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये